वर्धमानं तित्थं धम्स्य कर्तारम् से पुनतीर्थयरे ससौवध्ये विशुद्ध सद्भावे समनेयनानंसन चरित तव विरियायारे ते सर्वे समगम समं पते देव पदेगम वन्दावठन्ते अर्हन्ते माणिकेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं दहनमगणहरणम् अज्जावयवगाणं साहुचेदि सवेसिं ते सिं विशुद्धदं नानपासमं समज उपसंपयामि सम्मं जतो संपत्ती. अध्याय कक्ष संपूर्ण सर्वांना चतुर्भराचा त्याग असणार. अंतिम शनायोग 1008 महावीर स्वामी द्वादशांगोष प्रवचन सुखासाठी प्रत्येक प्राणी मात्राची विलक्षण कसरत चालू आहे, सर्कस चालू आहे. ते इंद्रियजन्य सुख कसं आहे याविषयी आचार्य अत्यंत मार्मिकपणे ही गाथा आपल्या समोर ठेवत आहे. अत्यंत साध सरळ आणि प्रत्यक्ष वर्णन करणारी अशी थोडा जर आपण याविषयी या गाथेविषयीचा विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की इंद्रिय सुखासाठी आपण जे धडपड करतो आहे, परंतु आमच्या इच्छेनुसार वस्तूचं परिणमन आम्हाला जगामध्ये दिसत नाही. अनेक वेळेला आम्ही इच्छा करतो आणि तदनुकूल परिणमन झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेला आम्ही स्वतःच्या माथी कर्तृत्वाचं उपचार लावतो. आणि ज्या वेळेला आम्ही इच्छा करतो पण तसं परिणमन दिसत नाही, त्यावेळेला आम्ही ती गोष्ट काय करणार, हे सगळं दैवाधीन आहे असं आम्ही म्हणतो. परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये आमच्या इच्छेच्या अनुकूल परिणमन घडलं तरीही आणि न घडलं तरीही वस्तू बदलविण्याचं किंवा वस्तूला परिणमित करविण्याचं आमचं सामर्थ्य नाही. तीर्थंकर जरी आले तरी ते देखील कोणत्याही वस्तूला वस्तू स्वरूपाला बदलवू शकत नाही. आदिनाथ स्वामींसारख्यांचा दृष्टांत आपण बघू शकतो की आदिनाथ स्वामींचा प्रत्यक्ष नातू मारीची समवशरणामध्ये विद्यमान दिव्यध्वनी ऐकतात आहे आणि असं असताना देखील मारीचीच्या जीवनामध्ये त्यांनी मिथ्या भ्रांती करून घेतली, गर्वानी मदानी तो उन्मत्त बनला आणि मी तीर्थंकर होणारच अशा अभिमानामध्ये अनेक भव फिरला. ज्या भवामध्ये निकट असं निमित्त कारण त्याला मिळालेलं होतं, त्या भवामध्ये त्याचं भवितव्य सुधरू शकलं नाही. आणि ज्या भवामध्ये जरी सिंहाची पर्याय की त्या ठिकाणी निमित्त कारण उपलब्ध होणं कठीण होतं आणि अशा परिस्थितीत 2 चारण वृद्धिधारी मुनी त्यांनी त्या सिंहाच्या पर्यायीमध्ये उपदेश दिला आणि तो उपदेश त्यांच्या अंतःकरणाला भिडला. भोगांमधील अपारता निस्सारता त्यांच्या जीवनात त्यांनी अनुभवली सिंहाच्या पर्यायीमध्ये आणि मांसाहाराचा त्याग करून सल्लेखना व्रत अंगीकार केला. तर अशा प्रकारे हे संसार सुख, यामध्ये सांसारिक सुख आहे असं जरी आम्ही मानत असलो तरी शेवटी ती दुःखाचीच बीज आहे, दुःखालाच कारणीभूत आहे. पुढे त्याचं प्रतिफलन दुःखामध्ये होणारच आहे
ही गोष्ट निर्विवादपणे आम्हाला स्वीकारायची आहे. जरी आम्ही चारित्र्यामध्ये आज ती गोष्ट उतरवू शकूच असं पण नाहीये. पण अभिप्रायामध्ये, श्रद्धेमध्ये आम्हाला ही गोष्ट नित्य आमच्या श्रद्धेचा विषय बनली पाहिजे, ती आमची श्रद्धेय बनायला पाहिजे, अशी ही 76 नंबरची गाथा आपण बघतो आहे. आणि पहिलं विशेषण आपण काल बघितलं होतं, की हे जे सांसारिक सुख आहे किंवा इंद्रियजन्य सुख आहे, हे परद्रव्याशी संबंधित आहे. परद्रव्याशी संबंधित म्हणजे आमची अनादी कालाची मिथ्याभ्रांती अशी असते, की पैसा जास्त तेवढा जीव सुखी. पण ही मिथ्याभ्रांती आहे आमच्या जीवनातली. पैसा जास्त असेल ती व्यक्ती सुखी असेलच असं नाही. असं असतं तर चक्रवर्ती सगळ्यात सुखी दिसले असते, पण चक्रवर्ती सगळेच सुखी झाले असंही नाही आहे. 2 चक्रवर्ती नरकामध्ये गेले, 2 स्वर्गामध्ये गेले आणि 8 चक्रवर्ती मोक्षाला गेले. ज्यांनी भोगामध्ये असारता जाणली त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली आणि जे भोगामध्ये अडकून पडले ते नरकगामी झाले. आणि आमचं हे जे सुख आहे हे आम्ही निरंतर परद्रव्याश्रित मानतो आहे. आमचा अमृताचा स्रोत, सुखाचा स्रोत आमच्या अंतरंगामध्ये विद्यमान आहे, पण तिथे आम्ही शोध न घेता बाह्य वस्तूला आम्ही अनुकूल बनविण्याचा प्रयत्न करतो, जी कदापिही घडणारी गोष्ट नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही काहीही करू शकत नाही त्या ठिकाणी आम्ही विलक्षण पुरुषार्थ वापरतो, आणि ज्या ठिकाणी आम्ही आमचा पुरुषार्थ वापरायला पाहिजे तिथे मात्र आम्ही अत्यंत उदासीन असतो. आणि म्हणून पहिली विशेषणाची गोष्ट लक्षात ठेवायची की इंद्रियजन्य सुख प्रतिपक्ष सहित आहे, म्हणजे याला दुःखाची किनार आहे. आणि दुसरं हे परद्रव्याश्रित असं सुख दिसतं. दुसरी गोष्ट सांगितली की हे सुख बाधा सहित आहे. बाधा आहे याचा अर्थ काल जसं आपण बघितलं की अडथळे आहे. कितीही सुख मिळालं आम्हाला तरी देखील त्याच्यामध्ये कधी आम्हाला भुकेची वेदना जाणवेल, कधी तृषेची वेदना जाणेल. सगळी अनुकूलता असले तरी देखील आम्हाला कधी ती गोष्ट उपभोगाला मिळेलच असं देखील आम्हाला सांगता येणार नाही. जर आमचा तसा नियोग असेल, जर आमची तशी भवितव्यता असेल, जर आमची तशी क्रमनियमितता असेल तरच त्या भोगोपभोगाच्या सामग्री देखील आम्हाला प्राप्त होतात. अन्यथा एकाच पुण्य आणि त्याची जी काही शक्ती असेल त्याचं फळ दुसऱ्याला मिळतं. जसं एकाच्या अंगणात झाड आहे आणि त्याचे फळं जर शेजारी पडत असेल किंवा फुलं जर शेजारच्या घरामध्ये पडत असेल तर शेजारच्याला काहीही न करता त्या फळाचा किंवा फुलाचा लाभ होतो. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या दैवानुसार आपलं भोग भोगत असतो. एखाद्याच्या जीवनात कष्ट असतात पण सावली नसते, एखाद्याच्या जीवनात सावली आहे पण कष्ट दिसत नाही. अशा प्रकारची प्रत्येकाची भवितव्यता, प्रत्येकाचा नियोग आहे. आणि सुख जे आहे हे निर्बाध सुख कुणाचंही नाही, कारण सुखामध्ये सदैव व्यत्यय असतातच असतात. म्हणून हे सुख बाधा सहित सुख आहे. आम्ही कितीही ठरवलं की आम्हाला या वेळेला अमुक ठिकाणी जायचं आहे आणि अचानक आमच्या घरामध्ये काहीतरी एखादं महत्वाचं काम त्यावेळेला घडलं किंवा एखादा इन्सिडेंट असा घडला की आम्हाला ती गोष्ट करता आली नाही. अगदी ठरवून पूर्ण आमचं प्लॅनिंग असताना सुद्धा आमच्या त्या प्लॅनिंग नुसार कार्य होईलच असं गॅरंटी नाही. जर आम्ही डोळसपणे जगाकडे बघितलं तर आम्हाला हे सत्य अगदी निशंकित अंतःकरणाने पटायलाच पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट सांगितली की बाधा सहित आहे. सुख भोगत असताना देखील कधी तहानेची व्यथा आम्हाला जाणवते, कधी भुकेची व्यथा जाणवते, तर कोणत्या ना कोणत्या तऱ्हेच्या अशा अडथळ्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. म्हणून आमचं हे जे सुख आहे हे अशा प्रकारचं आकुलता जन्य आहे.
आणि आम्हाला त्याच्याविषयी कधीही तृप्ती जाणवत नाही. मी इतकं भोगलं, आज भोगलं तर क्षणिक तृप्ती आहे. परंतु लगेचच दुसऱ्या वेळेला परत ती इच्छा जास्त दुप्पट वेगाने आमची उफाळलेली आम्हाला दिसते. आणि रसनेंद्रियाच्या बाबतीत तर नक्की हा नियम आहे, की जेवढं आम्ही रसना आमची त्या ठिकाणी नियमितपणे मागणी करते आहे, ती जर आम्ही पुरवत राहिलो, तिची जर इच्छा तृप्ती आम्ही करत राहिलो, तर प्रत्येक वेळेला तिची काही ना काही नवीन अशीच मागणी आम्हाला दिसते. पूर्वीच्या काळी साधं जेवण होतं, पण रुचीपूर्वक आणि कष्टपूर्वक होतं, म्हणून त्यांना ते जेवण सुद्धा अमृताप्रमाणे भासित होत होतं. परंतु आज आम्हाला दररोज संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण हवं असतं, गरम हवं असतं, वेगळं हवं असतं. का? कारण आमच्या जिभेचे चोचले आम्ही तशा रीतीने पूर्ण करत आहे. कधीही या जिभेवर निर्बंध ठेवण्याचं कार्य आत्मतत्वानी केलं नाही आणि म्हणून ती बेताल झालेली आहे. ही गोष्ट देखील आम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणून असं हे सुख आमचं आकुलताजन्य आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. तिसरी सांगितली की विच्छिन्न असून असाताचा उदय आला ज्याला हटवितो, अशा साता वेदनीयाच्या उदयाने प्रवर्तमान होऊन अनुभवात येते. आम्हाला साताचा उदय आहे, तोपर्यंत अनुकूलता भासित होते. पण हा साताचा उदय देखील असाताचा कधी बदलेल हे सांगता येत नाही. साताचा उदय संपला की आमचं सुख देखील त्या ठिकाणी संपुष्टात येतं आणि दुःखाला सुरुवात होते. साताच्या उदयामध्ये सुख मांडतो हा, सुविधा त्याला प्राप्त होतात, सुख मिळतेच असं नाही आहे, त्याला सुख सोयी मिळालेल्या आहे. आणि असाताच्या उदयामध्ये प्रतिकूल सामग्रीचा संयोग त्याच्या जीवनामध्ये झाला आहे आणि हा संयोग कधी बदलेल हे देखील जीवाला सांगता येत नाही. म्हणून असं हे विच्छिन्न आहे, म्हणजे संपणार आहे, बदलणार आहे. ती चौथं कारण सांगितलं की बंध कारण असून विषयोपभोगाच्या मार्गात संलग्न रागादी दोषांच्या सैन्या समूहाला अनुसरून कर्मरजाच्या घनदाट आवरणाचा संबंध होत असल्याने परिणामी अत्यंत दुःखसह आहे. शब्दांच्या जंजाळात भटकू नका. शब्द जरी आपल्याला कठीण वाटले असले तरी त्याच्यामधून साधा आशय आम्हाला लक्षात घ्यायचा आहे की हे बंध कारण आहे. बंध कारण का आहे? की आम्हाला विषयोपभोगाची सामग्री पुण्याच्या उदयात प्राप्त झाली. ही विषय सामग्री प्राप्त झाल्यावर आम्हाला सहज जीवनामध्ये ती भोगण्याची अभिलाषा झाली. म्हणून अशा या कर्मरजाच्या घनदाट आवरणाचा जिथं संबंध आहे, म्हणजे आम्हाला भोग भोगायला मिळाले पाहिजे अशी आमची आंतरिक इच्छा असते. आणि भोग जे आहे हे भोग देखील आम्हाला आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी समोर सतत आमच्या नजरेसमोर आहे. पूर्वीच्या काळामध्ये भोग हे झाकलेले राहायचे, ते उजळ माथ्यानी फिरत नसत. जसं स्वयंपाकघरामध्ये भांडे हे झाकून ठेवले जात होते आणि जेव्हा भोजन भूक लागली त्यावेळेला व्यक्तीला किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात जाऊनच जेवण करावं लागायचं. आजच्या सारखी डायनिंगची आणि काचेच्या भांड्यांची व्यवस्था त्या काळात नव्हती. भोजन सामग्री नीट झाकलेली होती. आज भोजन सामग्री आम्ही अशा आकर्षक पद्धतीने मांडून ठेवतो आणि ती सामग्री आमच्या नजरेसमोर 24ही तास असते आणि त्यामुळे आम्हाला ती भोगोपभोगाची सामग्री दिसली की आमचा मोह त्या ठिकाणी आवरत नाही आणि आम्ही 24 तासही भोग भोगण्यासाठी प्रवृत्त असतो. तर ही जी काही लालसा आहे, अंतरंगामध्ये असणारी उफालेली इच्छा आहे, ही इच्छाच अत्यंत दुस्सह अशी असणार आहे. आणि ज्या वेळेला भोगांना भोगण्याचे भाव जीवनात येतात त्यावेळेला त्या भावानी पाप बंध होतो.
पुण्यानी सामग्री प्राप्त झाली आणि भोगायचे भाव झाले की पाप बंद झाला. समोर पंचपक्वान्नाचं ताट उपस्थित आहे, हा पुण्याचा उदय आहे. आणि त्यामधले पदार्थ खाण्याची इच्छा झाली, हा पापाचा उदय, पापाचा बंध आहे. म्हणजे भोग घेण्याचा भाव झाला की पापाचा बंध सुरू झाला. मिळालं पुण्याच्या उदयात, अशा तऱ्हेचं हे बंध कारण आहे. म्हणून हे बंध कारण आहे. त्यामुळे हे देखील अत्यंत कसं आहे, दुःख सांसारिक सुख हे अत्यंत हेय आहे. पुण्य देखील हेय आहे. आणि 5वं सांगितलं की विषम असून हानी वृद्धी रूपाने परिणत झाल्यामुळे विषम आहे. एकसारखं हे सुख कधीच टिकत नाही. कधी कमी आहे, कधी जास्त प्रमाणामध्ये आहे. अशा तऱ्हेच्या या सुखाला निरंतर कमी अधिकता, हानी वृद्धी रूप परिणती अशी दिसत असल्यामुळे अत्यंत अस्थिर आहे आणि चंचल आहे. आज पैसा आमच्या जवळ आहे, उद्या पैसा राहीलच याची आमच्या जीवनात गॅरंटी नाही. छत्रसाल राजा मध्य प्रदेशामधलं मोठं साम्राज्य त्याचं जीवनामध्ये होतं आणि लगेचच काही वर्षानंतर इतका कफल्लक की त्याचं सगळं राज्य संपदा गेली आणि त्याला उपजीविकेसाठी दुसऱ्यांच्या दारोदारी भटकावं लागलं. ही आत्ताची 200 वर्ष पूर्वीची छत्रसाल राजाची कथा. अनेक अशा जीवनामध्ये घटना दिसतात की आज करोडपती आहे आणि उद्या रोडपती झाला. हे असं हे सुख अत्यंत विषम आहे. हे चिरकाळ टिकेलच याची जीवनामध्ये आम्हाला शाश्वती देता येत नाही. जोपर्यंत आमचं उदय आहे पुण्याचा, तोपर्यंत सगळे साथ देणारे असतात. पापाचा उदय आल्यानंतर आमचे जवळचे निकटवर्ती सुद्धा साथ देतील असं सांगता येत नाही. अशा तऱ्हेचं हे सुख आहे. आम्ही जीवनामध्ये कित्येक घटना आम्ही अशा बघू शकतो की जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत नातेवाईकांना अगदी खूप विचारल्या जातं किंवा ते विचारतात आपल्याला. पण एकदा जर का आमच्या पैशानी म्हणजे पाठ फिरविली तर आमचे नातेवाईक देखील आमचे नातेवाईक उरतीलच अशी खात्री देता येत नाही. नसतीलच असंही नाही. एखाद्या वेळेला अशाही प्रकारची असू शकते, परंतु असं असेलच असं सांगता येत नाही. शेवटी प्रत्येकाला आपल्या कर्माच्या अधीनतेनेच सुखदुःखाची प्राप्ती होते. आणि कर्माची अधीनता आम्ही ही गोष्ट देखील व्यवहार नयाने म्हणतो आहे. निश्चय नयाने जर बघितलं कुणाच्या अधीन आहे, तर आम्ही आमच्या भावांच्या, रागद्वेष विकारी भावांच्या अधीन आहे. कर्म तर आमच्यासाठी परकृत आहे. कर्म आमच्यामध्ये काय करणार? कर्म आमच्यामध्ये विकार करू शकत नाही. आमच्यामध्ये आम्ही पराधीन झालो, हे कर्मामुळे झालं, हे व्यवहारण्याचं कथन आहे. वास्तविकतः पराधीन जे आम्ही झालो आहे, हे आमच्याच बंधनानी झालो आहे. आमच्याच रागद्वेषाने आम्ही पराधीन बनलो आहे. एक उदाहरण सांगते. राजस्थानमध्ये उंटांचा कळप चाललेला. 100 उंट त्या ठिकाणी होते आणि काय झालं, एक दोरी कमी पडली. उंटांचा काफिला एका ठिकाणी थांबला. उंटांना खुंट्यांना बांधण्यात आलं. एक दोरी कमी पडल्यामुळे एका उंटाला त्या ठिकाणी बांधता आलं नाही. आता मालकाने विचारलं की आता या उंटाचं काय करायचं? तर त्यांनी म्हटलं, काही नाही, कल्पनेने त्याला बांधलं आहे असं दाखवा. दोरी नाही तर नाही, काही हरकत नाही, पण हाताने तशा प्रकारची ऍक्शन करा आणि त्याला बांधा, तो बद्ध राहील. आणि झालं सेम. 99 उंट दोरीने बांधल्या गेले, पण एक उंट मात्र कल्पनेने त्या ठिकाणी हाताने बांधण्याची क्रिया करून त्याला खुंटीला बांधण्यात आलं. दुसरा दिवस उजाडला. काफिला निघायला लागला. निघायला लागल्यानंतर नोकरांनी 99 उंट जे दोरीने बांधलेले होते त्यांच्या दोऱ्या सोडल्या. 99च्या 99 उंट चालायला लागले. पण हा जो 100वा उंट होता, हा 100वा उंट चालतच नव्हता. मालकाकडे तो गेला.
तर मालकांनी सांगितलं, "काल तू काय केलं होतं?" "काही नाही, कल्पनेने त्याला बांधल्यासारखं केलं होतं." "ठीक आहे. आज तू असं कर, त्याला कल्पनेनीच तू सोडल्याचं नाटक कर." आणि त्याला सोडल्याचं नाटक केलं आणि तो उंट चालायला लागला. मतितार्थ, की आम्ही देखील जीवनामध्ये अशाच कल्पनेनी परवस्तूशी बांधल्या गेलो आहे. आमच्या भावांमध्येच आम्ही निबद्ध आहे. रामायणामध्ये गदी माडगुळकरांचं एक आहे, की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुत्र मानवाचाच नाही, तर संपूर्ण जगतातील प्राणी मात्र पराधीन आहे जगती. पण पराधीनत्व कशाचं? पराधीनत्व व्यवहारनयानी तर कर्माचं. पण निश्चयनयानी मात्र आमच्या स्वतःच्या आत्मपरिणामांनीच, विकारांनीच आम्ही बद्ध झालो आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे इंद्रियजन्य सुख अत्यंत अस्थिर आहे, चंचल आहे. कोणत्या क्षणी आम्ही कशा प्रकारे जीवनात आम्हाला सामोरं जावं लागेल याची कल्पना देखील आम्हाला कधीही जगात येऊ शकत नाही. अशी अस्थिरता आणि चंचलता आहे. आणि या 5 कारणांमुळे इंद्रियजन्य सुख दुःखच आहे. म्हणून इंद्रियजन्य सुख भोगत असताना सुद्धा आम्हाला ज्ञान करून ही परिणती आमच्या जीवनात ठेवायची आहे. अभिप्रायात आम्हाला हे सातत्याने ठेवायचं आहे, की हे जे सुख मी भोगतो आहे, हे देखील निघून जाणार आहे. माझा आत्मा तेवढा शाश्वत आहे. माझं चैतन्य घन आनंद स्वभाव हा नित्य टिकणारा आहे. हे इंद्रियजन्य सुख क्षणिक आहे. हे अस्थिर आहे. हे पराधीन आहे. 5 गोष्टींचा सातत्याने जर आम्ही विचार केला आणि प्रत्येकाला 2 मनं असतात. एक मन निरंतर आम्हाला संदेश देत असतं. उत्कृष्टातलं उत्कृष्ट ग्रहण करण्याचा, म्हणजे मनाचा सत्सद विवेक आम्हाला नेहमी चेतावणी देत असतो. आणि एक मन हे सांगत असतं, की ठीक आहे, कर ही ती गोष्ट, ही काही वाईट आहे असं नाही. आम्हाला आमच्या मनाचं सत्सद विवेकाचं सतस्मरण ठेवायचं आहे. आणि आमच्या आत्म्यावर जे अनादी कालाचे संस्कार आहे, कोणते? की भोगात सुख आहे. या संस्कारांना तोडायचं आहे. हे संस्कार छिंद छिंद करून आम्हाला आमचे आता नवीन संस्कार रुजवायचे, की मी एक चैतन्य स्वभावी आत्मा आहे आणि माझ्याच सुख माझ्यातच विद्यमान आहे. मी परामुळे सुखी किंवा दुःखी नाही. पर सुख भोगत असतानाही चिंतनाची निरंतर धारा ही आम्हाला जीवनात कायम ठेवायची आहे. हाच भाव आणि ही गाथा यासाठी आमच्या जीवनात अत्यंत महत्वाची आहे. 5 विशेषणं दुःखाच्या बाबतीत सांगितलेली आणि याविषयी आमचं असलेलं चिंतन, या सगळ्या गोष्टींनी ही गाथा त्या ठिकाणी आचार्य प्रणीत आमच्या जीवनात उतरवायची असणार आहे. 5 विशेषणं कोणती? तर पहिल्यांदा पहिल्याच ओळीत जशी सांगितली, की सपरम. संस्कृत मध्ये सुद्धा इतके सुंदर शब्द दिलेले आहे, की सपरत्वात, बाधासहितत्वात, विच्छिन्नत्वात, बंधकारणत्वात आणि विषमत्वाच पुण्यजन्यम अपि इंद्रिय सुखम दुःखमेव स्यात्. हे इंद्रियजन्य सुख देखील दुःखच आहे. ही गोष्ट आमच्या अंतरंगामध्ये या गाथेच्या माध्यमातून निरंतर आम्हाला ठसवायची आहे. जयसेन आचार्यांनी या गाथेवरची टीका करताना इंद्रियजन्य सुख आणि अतिंद्रियजन्य सुख याची तुलना करून 5 विशेषणांनी हे अत्यंत अशा तुलनात्मक अध्ययन आमच्या समोर ठेवलेलं आहे. जसं म्हटलं, की पहिलं, की परद्रव्यांची याला इंद्रियजन्य सुखाला अपेक्षा आहे, म्हणून हे पराधीन आहे. त्याच वेळेला लगेचच ते म्हणतात, की हे जे आमचं अतिंद्रिय सुख आहे, हे परद्रव्य निरपेक्ष आहे आणि आत्माधीन आहे. आमच्या या सुखाला
बाह्य कोणत्याही वस्तूची गरज नाही. हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे, वस्तू किती आहे, या कशावरही आमचं सुख अवलंबून नाही. आमचं सुख आमचं आहे, आमच्या आत्मतत्वापासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून पहिलं हे त्यांनी तुलना करताना परद्रव्याची अपेक्षा आहे म्हणून पराधीन आहे, आणि इकडे सांगितलं की परद्रव्याच्या निरपेक्ष आहे म्हणून आत्माधीन आहे. दुसरं सांगितलं की हे सुख जे आहे ते तीव्र क्षुधा तृषा आदी अनेक बाधांनी सहित आहे. आणि हे जे अतिंद्रिय सुख आहे हे समस्त बाधा सहित अव्याबाध असं सुख आहे. ज्या वेळेला 13वं गुणस्थान आहे, 13व्या गुणस्थानामध्ये 4 अनंत चतुष्टयाची प्राप्ती होते, आणि त्यावेळेला मोहनीय कर्माच्या अभावामध्ये अनंत सुख जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणजे आहेच ते, परंतु ते अभिव्यक्त झालं मोहनीय कर्माच्या अभावामध्ये. परंतु त्याही अवस्थेत 13व्या गुणस्थानाच्या अवस्थेमध्ये देखील त्याही जीवांना अजून 7 वेदनीय कर्माचा बंध होतो आहे. बंध होतो आहे याचा अर्थ इर्यापथ आश्रव तिथे आहे. खऱ्या अर्थाने बंध नाही म्हटल्या जात, इर्यापथ आश्रव तिथे आहे. आणि या इर्यापथ आश्रवामध्ये त्यांना त्यावेळेला अव्याबाध सुखाच्या मध्ये अडथळा आहे. जेव्हा 7 वेदनीय असाता वेदनीय दोन्हींचा उदय संपतो त्यावेळेला अव्याबाध सुखाची प्राप्ती होते. म्हणजे सुखात काही कमतरता आहे असं नाही, पण वेदनीय कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अव्याबाध सुख लावता येत नाही. जे 4 प्रतिजीवी गुण सिद्धांचे सांगितलेले आहे, सूक्ष्मत्व, अव्याबाधत्व, अगुरु लघुत्व, अवगाहनत्व. तर अव्याबाधत्व गुण हा प्रतिजीवी गुण आहे आणि हा वेदनीय कर्माच्या अभावात प्रगट झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी अव्याबाध सुख म्हटल्या जाणार आहे. तिसरं सांगितलं विच्छिन्न आहे. म्हणजे हे सुख कसं आहे, तर आम्हाला कर्मोदय जनित असल्यामुळे याच्यामध्ये निरंतर एकसारखी धारा राहणार नाही. 7 वेदनीय कर्माचा उदय आहे असं जरी आम्ही म्हणत असलो तरी निखळ 7 वेदनीय कर्माचा उदय कुणालाही नाही. असाता मिश्रित साताचा आणि साता मिश्रित असाताचा असाच उदय जीवाला सातत्याने असतो. कारण पूर्वबद्ध कर्म एका समयात उदयात येताना अनेक समयांमधलं कर्म एका समयात उदयात येतं. त्याच्यामध्ये कधी प्रमाणामध्ये साता मिसळलेलं असेल, कधी असाता मिसळलेलं असेल. ज्याचा बहुभाग असेल त्यानुसार कर्माचं फळ दिसेल. जर साताचा बहुभाग असेल तर 7 रूपाने फल दिसेल, पण त्यावेळेला असाताचा उदय तिथे आहेच. इकडे आम्हाला असाताचा उदय आहे, पण असाताच्या उदयामध्ये बहुभाग रीतीने असाता उदयात आहे, पण तिथेही साताचा उदय असू शकतो. परंतु जसं एखाद्या मोठ्या जलाशयात बिंदू जसा विलीन होतो तसा या कर्माच्या आवेगात लहान कर्माचा आवेग त्या ठिकाणी दिसत नाही. असाताचा जास्त जोर आहे त्यावेळेला साताचा जोर फिका पडतो. अशा तऱ्हेने हे आमचं त्या ठिकाणी तिसरं विच्छिन्न आहे. आणि हे जे अतिंद्रिय सुख आहे हे अतिंद्रिय सुख आता निरंतर राहणार आहे. एकदा अनंत सुखाची प्राप्ती झाल्यानंतर ती कधीही आता तो संसारात येणार नाही. कधीही त्याचं ते सुख खंडित होत नाही. निरंतर निरंतर अनंत सुखाची अनुभूती त्यांच्या जीवनात सातत्याने राहणार आहे. एवढंच नव्हे तर मोहनीय कर्माचा अभाव झाल्यामुळे हे अनंत सुख आता त्यांच्या जीवनात पूर्ण वेळ सिद्ध अवस्थेत सुद्धा कायम राहणार आहे. म्हणून ही तिसरी विशेषण त्यांनी या ठिकाणी सांगितलं. चौथं विशेषण ठेवलं बंध कारण आहे. बंध कारण आत्ताच आपण याच्याविषयी बोललो की जेव्हा भोगण्याचा अभाव होतो त्यावेळेला बंध नक्कीच जीवनात आहे. आणि अनासक्तपणा जिथे आहे, आसक्ती नाही,
आणि हे सगळी विपदा, भोगांना विपदा म्हटलेलं आहे आणि ही सगळी विपदा माझ्या समोर आहे, ही मला भोगावी लागते. अशा रीतीने जेव्हा अनासक्त भावनेने भोगाचा भोग घेतला जातो, त्यावेळेला बंधाचं ते कारण राहत नाही. भरत चक्रवर्तींचं उदाहरण आहे. 3 घटना त्यांच्या जीवनात युगपत घडल्या. पहिली घटना घडली, त्यांच्या आयुध शाळेमध्ये चक्ररत्नाची प्राप्ती झाली. दुसरी घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली, पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आणि तिसरा वार्ताहर आला आणि तो म्हणायला लागला की आदिनाथ स्वामींना केवल ज्ञानाची, ज्ञानरत्नाची प्राप्ती झाली आहे. काय करावं भरत चक्रवर्तींनी? 3 आनंददायी घटना एकाच समयात घडलेल्या आणि 3 दूत तिथे उपस्थित. सर्वप्रथम आदिनाथ भरत चक्रवर्ती आपल्या राजसिंहासनावरून उतरले, 7 पावलं समोर गेले आणि पहिल्यांदा आपल्या पित्याला म्हणण्यापेक्षा तीर्थंकर आदिनाथ भगवंतांना त्यांनी परोक्ष नमस्कार केला. दुसरा, त्यांनी पुत्ररत्नाचा सोहळा म्हणजे पुत्ररत्न पाहण्यासाठी तो गेला आणि आयुध शाळेमध्ये जाऊन चक्ररत्नाची पूजा केली. आता ही पूजा करत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याचा नियोग असा होता की त्याला पहिल्यांदा दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागलं आणि त्यावेळेला भरत अक्षरशः त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या आणि तो आईला म्हणायला लागला की हा तुझा भरत अभागा आहे. याला वास्तविकतः आज आदिनाथ स्वामींच्या समवशरणामध्ये उपस्थित व्हायचंय. आंतरिक इच्छा ती आहे की कधी मी केवल ज्ञानाचं श्रवण करेल, दिव्य ध्वनी प्राशन करेल, ते अमृत तत्व मी हृदयस्थ करील. पण हा अभागा भरत की सर्वसामान्य जनता तिथे पोहोचू शकते, पण मला मात्र माझा नियोग निभावा लागतो आहे. मला पहिल्यांदा दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागतंय. तर असं हे सगळा हा नियोग आणि अशा तऱ्हेने चक्रवर्ती पण त्यांनी भोगलं, पण अनासक्त भावनेने. म्हणूनच भरत चक्रवर्ती त्यागही करू शकले आणि त्याच भवामध्ये मोक्षाला देखील जाऊ शकले. आणि 5वं कारण याच्यामधलंच की हे जे आहे हे बंध कारण का आहे? तर बंध कारण आहे कारण दृष्ट, श्रुत आणि अनुभूत अशा भोग आंक्षा आदी अपध्यान सहित हे ध्यान आहे, विषम आहे. दृष्ट पाहिलेले, श्रुत ऐकलेले किंवा अनुभूत अशी भोग आकांक्षा जीवनात विद्यमान आहे आणि म्हणून निरंतर अपध्यान, निरंतर वाईट चिंतन असल्यामुळे हे बंधाचं कारण आहे. आणि या ठिकाणी मात्र अपध्यान कोणत्याही तऱ्हेचं नाही, म्हणून अबंध कारण आहे. आणि 5वी विशेषता सांगितली की विषम, अतृप्तिकर आहे. कधीही आणि भोगल्यानंतर तृप्तीची अनुभूती जीवनात येत नाही, असं हे अतृप्तिकर आहे. आणि अतींद्रिय सुख मात्र तृप्तिकर आहे, हानी वृद्धी यांनी रहित आहे. या 5 विशेषणांनी ही गोष्ट अतींद्रिय सुखाची आणि इंद्रियजन्य सुखाची त्यांनी तुलना केलेली आपल्याला दिसते. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा असेल तर इंद्रिय सुख शब्द लक्षात घ्या, इंद्रिय सुख, त्याचं निमित्त कारण असणारं पुण्यकर्म आणि पुण्यकर्माच्या निमित्त कारण असलेलं शुभोपयोग, या सर्वांना जाणून तर घ्या. जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्ही ते संमत आहे. जाणण्याला काहीही बिघडलं नाही, कारण ज्ञान स्वपराला जाणण रूप आहे. जाणल्यानंतर हे उपादेय बुद्धी लावताना या तिन्हींना हेय समजायचंय. इंद्रिय सुख, पुण्यकर्म आणि पुण्यकर्माच्या उदयासाठी निमित्त कारण असलेला शुभोपयोग. आणि आमचं जे निज स्वरूप आहे, निज आत्मतत्व आहे,
हेच मला सर्वथा उपादेय आहे आणि तिथेच मला रमण व्हायचं आहे, ही निरंतर भावना आम्हाला जीवनात ठेवायची आहे. ही 76 नंबरची गाथा म्हणजे आमच्या जीवनात एक पूर्णतः आम्हाला अत्यंत म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी गाथा आहे. ज्यावेळेला भोगांमध्ये आम्ही अतिरत असतो आणि सगळ्या जीवनामध्ये आम्ही अहंकार करतो, त्यावेळेला ही गाथा आमच्या मनामध्ये आठवायला हवी, की भोग भोगत आहे आणि उन्मत्तपणा मला या भोगामधून नको यायला, ही भावना सातत्याने आम्हाला जीवनात जपायची आहे. तर अशी ही 76 नंबरची गाथा आपण बघितली आणि आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. उद्याच्या याच्यात आपण पुढची गाथा बघू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।